आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालं परवा म्हणजे मी जरा 2 दिवस दांडी मारली बरं का. कंटाळा आला सारखं काम करून 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 दांडी मारली तर विश्रांती घेतो आरामात उठायचं सकाळी निवांत चहा प्यायचा पेपर वगैरे वाचायचा परत एक थोडी 9:30-10ला डुलकी काढायची परत 12-12:30 उठायचं जेवायचं परत झोपायचं असं एक आता पहिल्या दिवशी गेलं दुसऱ्या दिवशी कंटाळा आली इतकं झोपायचं मग मी काय केलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जरा आमच्याकडे गार्डन आहे तिथे म्हटलं जरा पाय मोकळे करून यावं तिकडे लाफ्टर क्लब चालतो तिथे आजी आजोबा येतात बरेचसे आजी आजोबा माझ्या ओळखीचे आहेत बरं का तर ते एक आजोबा भेटले आजोबा म्हटलं काय आजोबा कसं बरं आहेत ना तुम्ही त्यांना म्हटलं काल मी एक म्हणजे आज सकाळी एक वेगळाच राईस करून बघितला मी मस्त झाला होता ते आपल्या असं हसले मला वाटलं तिकडचं लाफ्टर क्लबचं कंटिन्यू केलं की काय म्हटलं हसण्यासारखं काय नाही मी खरंच बनवलं ते म्हणाले बरोबर आहे तू विनोद करतोस तू आम्हाला हसवतोस सगळं मान्य आहे पण त्यासाठी एवढे थापा कशाला मारायला पाहिजेत हा बनवतो वगैरे काय थापा मारायची गरज नाहीये तू खातोच चांगलं माहिती आहे बनवतोय आम्हाला कुठं प्रूव्ह केलंस तू अजून मला माहिती आहे आणि तुला बनवता येतच नाही आता असा चॅलेंज दिला म्हटलं लपडा ना मग मी चॅलेंज घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या लाफ्टर क्लबच्या तिकडे तंबूच टाकला आणि फर्स्ट क्लास म्हणजे असं जेवण करून दिलं ना सगळे आजी आजोबा खुश पण नंतर मला असं लक्षात आलं की सगळे हसतातच आहेत अजून म्हटलं आता हसण्याचं काय कारण आहे मग आजीने विचारलं का सगळे हसतात काय म्हणजे जेवण चांगलं झालेलं नाही म्हणून हसतायत काय व्हॉट इज द रिझन बिहाइंड ते आजी म्हणाले नाही तसं काही नाही आहे सगळे आजी आजोबा खुश आहेत पण खुश कशासाठी आहे जेवण चांगलं आहे त्याबद्दल खुश आहेतच पण त्यांनी तुला मामा बनवला ह्याच्याबद्दल त्याला जास्त आनंद झालेला आहे त्यानं तुझ्या हातचं खायचं होतं आणि त्यांनी तुला मामा बनवून तुला करायला लावलं आणि ते तिथे यथेच्छा ताव मारताय म्हटलं ठीक आहे आणि तुम्हाला खरं सांगू का हे सगळं झाल्यानंतर सगळ्या आजी आजोबांनी मला एक सर्टिफिकेट सुद्धा दिलं चिरंजीव प्रसाद नामले आमच्या सगळ्यांच्या खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या हातचं जेवण अतिशय उत्तम झालेलं आहे आणि त्याबद्दलही आमच्या मनापासून शुभेच्छा खुश झालो आजी आजोबांनी आपल्याला आशीर्वाद दिले भास झालं आता पुढचे एक नाही म्हटलं तरी एक 20, 25, 30, 35 वर्ष मला खायला मोकळा झालो आहे की नाही काय आहे असे वेगवेगळे पदार्थ करता आले पाहिजेत म्हणजे मला कॉन्फिडन्स आहे वेगवेगळे पदार्थ मी करू शकतो ह्याचा कॉन्फिडन्स आहे पण मी समजा करायला लागलो तर तुमचं कसं होणार बरोबर आहे की नाही त्यामुळे मी करत नाही मी फक्त खातो हां आणि असंच खिलवण्यासाठी एक आजी इथे आलेले आहेत आणि आता आपण त्यांचं स्वागत करायचं आहे नमस्कार काय नाव आपलं पुष्पावती वैद्य कुठे राहता आपण चिंचवड गाव चिंचवड लिंक रोडला चिंचवड लिंक आणि किती वर्ष तिथे राहता हो तुम्ही जवळ 35 वर्ष झाले आम्ही तिथे 35 वर्ष तुम्ही चिंचवडमध्ये राहता तेव्हाचं चिंचवड आणि आत्ताचं चिंचवड किती फरक आहे हो खूप फरक झालाय आता चिंचवडमध्ये बिल्डिंग्स पण खूप झाले आहेत रहदारी वाढलेली आहे रहदारी वाढली आहे चिकार पूर्वी 2 व्हीलर होते तिथे 4 चाकी गाड्या आलेल्या आहेत बरं म्हणजे तुमची आता तुमची फिरण्याची जागा काय तुम्ही फिरायला जात असालच जाते सकाळी संध्याकाळी काय कुठे जाता फिरायला तिथे दत्ताचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे त्या बाजूला आणि तुमचा ग्रुप आहे की नाही काही हो आहे ना महिला मंडळ आहे महिला मंडळ आहे तुमच्या घट्ट मैत्रीण कोण आहे आता त्या ग्रुप मधली ग्रुप मधली तसं आता एखादं नाव घेणं तसं अन्यायकारक आहे कारण ह्यांच्या मैत्रिणी खूप असणार खूप पण मग आता ह्या मैत्रिणीमध्ये काही देवाणघेवाण होते का पदार्थांची होते ना घेतात पदार्थ घेतात माझ्याकडनं सगळेच घेतात हा तुम्ही काय करता हे विचारायचंच राहिलं ऑर्डर घेते स्वयंपाक पण करून देते अरे वा कुठे स्वयंपाकाला बोलवलं तर तिथे पण जाते मी आणि विशेष म्हणजे सगळीकडे मी प्राइज मिळवलेले पुणे हो
पुणे शहरामध्ये 1,500 महिलांच्या मध्ये मी फर्स्ट प्राइज मिळवले. अरे काय बनवलं होतं त्यावेळी तुम्ही? वाटली डाळ घालून साबुदाण्याची खिचडी बनवली होती. अरे वेगळीच आहे. हो, आणि साबुदाण्याचे लाडू. म्हणजे त्यांना उपासाचं म्हणून नको होतं, पण साबुदाण्यापासून तुम्ही काय काय पदार्थ बनवू शकता ते आम्हाला बघायचे, म्हणून ते मग आमच्या चिंचवड पिंपरीत मी इतके प्राइज मारले की महिला मंडळातली लोक म्हणायला लागली, यांना आता महिला मंडळात ठेवू नका, आम्हाला बक्षीस मिळत नाहीये, जज तरी करा एकतर. मग जज केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मला जज म्हणून बोलवलं. क्या बात आहे, फर्स्ट क्लास. म्हणजे आज माझी आणि या सगळ्या बघणाऱ्या खवय्यांची आज पर्वणीच आहे. म्हणजे आज तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आलेला आहात. कारण खवय खाणारा सुद्धा उपलब्ध आहे आणि खाऊ घालणारा सुद्धा उपलब्ध आहे. हो, बरोबर आहे. बरोबर. मावशी, आपण किचनकडे जायचं का? हो, या. आमच्या खवय्यानं तुम्ही आज काय दाखवणार आहात? आज मी कचोरी दाखवणार आहे, रताळ्याची. रताळ्याची कचोरी. हो. आणि याच्या वड्या. कसल्या? कोबी आणि पालक. कोबी पालकच्या वड्या. ओके, आपण पहिल्यांदा काय करतोय? कचोरी. मला साहित्य सांगता काय काय? हे किसलेलं रताळ आहे, हे खोबरं आहे खोवलेलं, हे मिरच्या आहे, आरारूट आहे, हे खसखस, काजू, बेदाणे, नंतर मीठ चवीपुरतं, नंतर साखर. ओके, साहित्य बघितलं आपण. जाऊया कृतीकडे. पण मी नाव विसरलो. करतोय काय आपण? रताळाची कचोरी. रताळ्याची कचोरी. हे पारंपरिक पदार्थ आहे का? हो. का तुमची स्पेशालिटी आहे? माझी. तुमची स्पेशालिटी. ही कधी शोधली तुम्ही? शोधून काढली. खूप बक्षिसं मिळाली त्याच्यात, हे एक बक्षीस होतं ते शोधलं. पण मला असं वाटतं तुम्ही आजपर्यंत अनेक असे पदार्थ शोधले असतील ना? हो. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. आपण पहिल्यांदा काय करतोय? आपण हे खोबरं ह्याच्यात घालून घ्यायचंय आता. सगळं घालू? हो. गॅस मोठा करू? नको, मंदच राहू दे. आपण सगळं घालून घेऊ. आता काय करू? आता ते खसखस, बेदाणे सगळं घालू? हो. ओके, आणि साखर सुद्धा सगळी? हो. साखरेचा अंदाज तुम्हाला यायला पाहिजे. हा, मावशीनं आहे म्हणून ते बिंदास सांगतायत. आणि थोडे मिरच्याचे तुकडे, अगदी किंचित मीठ. किंचित मीठ. ओके, आता हे आपल्याला सगळं परतून घ्यायचं. वैद्य मावशी आता फॉर्म मध्ये आल्यात बरं का. आता हटणार नाही येत त्या. आता काय करायचं मला सांगा. आता हे किसलेलं रताळ मी डिश मध्ये घेऊन त्याच्यात अरारूट घालून. अच्छा, ते मिक्स करून देणार आहे का? अरारूट किती घालून सांगते. हे अरारूट कशासाठी हो? हे रताळ्याला जरा ओलसरपणा असतो, त्यामुळे ते रताळ अच्छा थोडं घट्ट करण्यासाठी मी अरारूट घालते. ओके, घालू अजून थोडं. मुलाला आणि मुलीला कुठला पदार्थ आवडतो तुमच्या हातचा? तर समजा बटाटे वडा केलेला असला आणि गोडाचा एखादा पदार्थ केलेला असला तर ते बटाटे वडा जास्त खाते. फेमस माझ्याच लाईनीच आहे. ओके, आता काय करतोय आपण? आता आपण त्याची वाटी करून घेतोय. आता त्याच्यामध्ये हे सारण भरून घेणार आहे मी. सारणाचं प्रमाण अंदाजाने घ्या, नाहीतर वाटी एवढी आणि सारण एवढं. नको. इथे ज्येष्ठ नागरिक आले ना की मला एक प्रश्न हमखास विचारायचा वाटतो की मला एक सांगा, साधारण 50-एक वर्षापूर्वी तुमचं लग्न झालं असेल बरोबर? हो. त्यावेळी सोन्याचा भाव काय होता? उगाच सारखं मला वाटतं ते काय होता? खूप स्वस्त होता त्यावेळेला भाव. तरी अंदाजे 150 रुपये तोळा वगैरे? हो, 150 रुपये. 150 रुपये तोळा. माझं 62 साली लग्न झालं. माझा 61चा जन्म आहे. म्हणजे आपण जवळजवळच आहोत. 150 रुपये तोळा होतं आणि आज 31,000 रुपये तोळा झालेला आहे.
असो. मी चिंचवडला 2 वर्ष राहिलेलो आहे. गोखले फार्म जे होतं ना, तिथे दयाघन ज्ञानदेव नावाचा एक बंगला होता. तो माझ्या काकांचा होता, रामकृष्ण दामले. तर तिथे मी 2 वर्ष राहिलेले आहे. आणि संघवी केसरी कॉलेजमध्ये 2 वर्ष होतो मी. पूर्वी चिंचवडला मला आठवत आहे, कॉर्नरला 3-4 गाड्या लागायच्या. हे बटाटे वड्या, कांद्या, आणि तिथून जाताना हमखास वास यायचा आणि हमखास माझा तिथे पाय अडखळायचा. 2-3 वेळा पडलोय मी तिथे. आणि त्यावेळी ती मिरची ते काय द्यायचे ना, हल्लीची मिरची म्हणजे खोबरी मिरची असते. मला आठवतात सगळे दिवस ते. पण मी झणझणीत मिरची हो तेच. हल्ली म्हणजे खराच झालं हो, सगळे खोबऱ्या मिरची देतात, उपकार केल्यासारखी मिरची देतात. मला प्रश्न असा पडतो, मिरची का देतात हे? ओके, हे आता 3 झाले, 5 झाले. आता आपण पुढे जाऊया, कारण माझी भूक चाळवली आता. आता काय त्यात सोडायचे ना फक्त? सोडू काय? आता हे काढले की खायलाच सुरुवात नाही का? हो. हा, फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. रताळ्याची कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: रताळ्याचा किस, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, आरारूट, खसखस, काजू, बेदाणे, मीठ आणि साखर. कृती: प्रथम पॅन मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये खसखस, काजू, बेदाणे, साखर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. कचोरीच्या पारीसाठी रताळ्याचा किस आणि आरारूट हे मिश्रण एकत्र करून घ्यावं. या मिश्रणाची पारी करून त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं सारण भरावं आणि कचोऱ्या खरपूस तळून घ्याव्यात. चला आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय मावशी? पालक कोबी वडी. पालक कोबी वडी. मला साहित्य सांगता काय काय? चिरलेला पालक, कोबी, कोथिंबीर, खोबरं, डाळीचं पीठ, मोहनासाठी तेल, आलं, मिरची, कढीपत्ता, लिंबू, जिरे, मोहरी, हिंग, लाल मिरच्या, लसूण, हळद, धने जिऱ्याची पूड, मीठ. ओके, साहित्य बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? मला एक बाउल हवंय. ही सुद्धा स्पेशालिटी आहे का तुमची? हो. ओके. मी कोबीच्या वड्या लहानपणी खाल्ल्या होत्या, ही पहिल्यांदाच खातोय मी. चिरलेला पालक, कोबी, आलं पचायला चांगलं, मिरची. हा जरा तिखटच करा, पण लसूण. हाताला जी चव आहे ती चमच्याला नाहीये. हो बरोबर की नाही? बरोबर. आता काय हळद. हळद नका हाताने बोलू. धने जिऱ्याची पूड, तर मीठ आणि काय राहिलं? काय नाही, लिंबू. ओके. हे मी असं कालवून घेते. नंतर याच्यामध्ये डाळीचं पीठ घालते. कालवल्यामुळे सगळीकडे लागलं जातं आणि डाळीचं पीठ घातलं की मग. मला सांगा, अशी कुठली रेसिपी आहे का की जी तुम्हाला मनापासून आवडली नाही? म्हणजे माझं कसं काय काय वेळ होतं, एखादा प्रयोग नाही चांगला होत, असं एखादी रेसिपी आहे का की मनासारखी नाही? प्रयोग होतो, लोक असतात, पण आपण मनातून खुश नसतो, अशी आहे? खरं सांगायचं तर माझी खरंच काहीच नाही, कधीच नाही. परमेश्वराचीच कृपा आहे म्हणजे. हे आता तयार झाले का आपलं? हो. नाही, डाळीचं पीठ घालायचं बरोबर आणि तेल घालायचं. बस. तेल घालायचं. हे गरम तेल आहे? हो. हे मोहनासाठी घालतोय आपण. कोणी कोणी सोडा घालतात, पण मला सोडा घालून कुठलाही पदार्थ आवडत नाही करायला. बस. सोडा घातलेला पदार्थ आतून शिजत नाही नीट आणि परत आतल्या आतड्याला त्रास होतो. हो आपल्या. हो. आणि हेच जर आपण तेल घातलं कुठल्याही पदार्थाला, तर ते पदार्थाला पण चव येते आणि खुसखुशीत होतो पदार्थ. कधीही सोडा घालू नये पदार्थांमध्ये. आता आपल्या ह्याचं काय करायचं पुढे? आता हे तेल लावलेलं थाळीत घालायचं, थापायचं आणि उकडायला लावायचं. अशीच मेथीची पण वडी करतात. आता आपण सगळं थापायचं आणि वाफायला ठेवायचं. ढोकळा ज्याप्रमाणे वाफवतो
आणि साधारण किती वेळ ठेवायचं वाफायला? 10 मिनिट. म्हणजे आपण जे शिजवलं होतं ते शिजून तयार झालेलं आहे आणि त्याच्या वड्या सुद्धा आम्ही पाडून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं किंचू गरम आहे पण ते काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता हे तळून घ्यायच्या. ओके, इथेच म्हणजे घेतो. याच्यावर ओके. आणि आपण तिकडे तेल का ठेवलंय ते? ते वरतून त्याला फोडणी घालायची हो, चवीसाठी, म्हणजे चव चांगली येईल. आता आपलं हे तयार झालं ना. हो मग हे मी बंद करून हो, टाकतो बंद करून. किंवा हे बाजूला ठेवतो आणि आपल्याला फोडणी करायची आहे. त्या फोडणीला मी इथे घेतो म्हणजे काय आपल्याला जवळ जवळ पडेल. पडेल. आता फोडणीसाठी आपल्याला काय पहिलं जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, त्या मिरच्या, आणि काही झालं. तर काही नाही झालं. आता मी काय करतो, या सगळ्या वड्या इथे काढतो. हो चालेल. डिश किती उत्सुक आहे बघितलं तुम्ही. जरा वेळ जाऊ देत नाही. कसं अगदी संपतोय आणि खातोय असं झालंय माझं. शपथ, हावरटपणाचा कहर झालाय माझा खरंच. आपलं हे आता तयार झालेलं आहे. आता त्यात फोडणी गर्दी करून टाकली, विरार फास्ट. प्रत्येक वडीवर थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं लागलंच पाहिजे. हो, त्याच्यासाठीच मिरच्या बाजूला करते मी. ठीक आहे, म्हणजे मुद्दा लक्षात आला. आता खायला सुरुवात करायची आहे, बरोबर आहे की नाही? पण त्यासाठी तुम्हाला लिहायला सुरुवात करायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोबी पालक वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला पालक, कोबी, कोथिंबीर, ओलं खोबरं, बेसन, तेल, आलं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लिंबू, जिरं, मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या, लसूण, हळद, धणे जिरे पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेला पालक घेऊन त्यामध्ये कोबी, आलं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लसूण, हळद, धणे जिरे पूड, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये बेसन आणि तेल घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. एका ताटाला तेलाचा हात लावून त्यामध्ये हे पालक, कोबी आणि बेसनाचं मिश्रण थापावं आणि 10 मिनिटांसाठी वाफवून वडे तळून घ्यावे. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करावी. ही फोडणी तयार वड्यांवर घालावी. वैद्य मावशीने बनवलेले आपले दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही सुद्धा खा. वा, मस्त. तुम्हाला गंमत सांगतो, माझी बायको आहे ना, मला बायको सारखी विचारते, कधी कधी विचारते, काय ते सारखं सारखं खाऊन कंटाळ येत नाही का? मी लगेच विचारतो, तुला सारखं सारखं साड्या घेऊन कंटाळ येतो का? नाही ना. मग सारखं सारखं भांडून कंटाळ येतो का? नाही ना. मग सारखं सारखं नवऱ्यात टोमणा मारून कंटाळ येतो का? नाही. मग सारखं सारखं मुलींच्या आवडीचं तू बनवतेस, तुला कंटाळ येतो का? नाही ना. मग बोलती बन, आवाजच नाही मागताय. आणि काय तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीचे आहेत ना, डरणे का काय? काय म्हणजे मी बनवतो, पण चांगले चांगले पदार्थ बनवण्याची जी स्फूर्ती मिळते ती तुमच्याकडून मिळते. तुम्ही मला वेगवेगळ्या रेसिपीज पाठवतात ना, म्हणून. अरे हो, सांगायला विसरलो, तुम्हाला जर काय वेगवेगळ्या रेसिपी येत असतील ना, पाठवूया लगेच. लिहून घ्या पत्ता: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि मावशी, तुमचं मनापासून आभार मानतो. ऑल द वे चिंचवडून इथे आलात आणि 2 वेगळे आणि अतिशय टेस्टी पदार्थ आम्हाला, म्हणजे मला आणि आमच्या खवय्यांना दाखवलेत. त्याबद्दल आभार. पण नुसते आभार नाहीत, आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची एक भेट. आणि आता अजून काय टार्गेट काय आहे? काही नाही, असेच निरनिराळे पदार्थ करून सगळ्यांना द्यायचे, हे करायचं. आणि त्यांच्या आणि मेन चेहऱ्यावर म्हणजे मला सगळ्यांना खायला घालायला आवडतात, मी खाण्यापेक्षा. तुमच्यासारख्या यांनी पदार्थ खाल्ला त्याबद्दल मला खूप आनंद हो. नाही नाही, मी ते खायलाच बसलेलं आहे. आणि असे वेगळे पदार्थ आणि उत्तम रुचकर पदार्थ मिळाले ना
की खूप छान आणि आनंद वाटतो. आता त्या सुरळीच्या वड्या मी बनवते ना, त्या अगदी वेगळे आहे, रेसिपीच वेगळी आहे त्याची. ओके, त्यासाठी मी तुमच्या घरी येईन एकदा. या खरंच या. चला, बरं. आता निघायची वेळ झालेली, तुम्ही खात राहा. आणि कसं आहे, हे काय लिहिले वाचताय ना, बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खाऊच्या या भागात इथेच थांबतोय बरं का. आता वेळ नाही, एवढे मस्त पदार्थ बनवलेले आहेत. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. दॅट्स इट. चवी चवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. 2 दिवसावर क्रिसमस आलाय हो. त्याची प्रिपरेशन करायला पाहिजे. त्याच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज सुचल्या पाहिजेत आणि त्या करून बघितल्या पाहिजेत. त्या तुमच्याशी शेअर केल्या पाहिजेत. माझी तयारी मागच्या महिन्यापासून चालू झाली होती. 2 फॅन्टास्टिक रेसिपीज आज तुम्हाला दाखवणार आहे स्पेशल क्रिसमससाठी. बघूया त्या रेसिपीज काय आहेत. आपली आजची पहिली रेसिपी आहे स्पाइस्ड कॅरट अँड राईस पुडिंग.